शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी डॉक्टर LK गभाले, सहाय्यक प्राध्यापक, कृषी संशोधन केंद्र पालघर येथे कार्यरत असून आज मी आपल्याला चिकू पिकातील खत व पाणी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. चिकू हे सदाहरित फळझाड असून कोकणामध्ये चिकू पिकाला वर्षभर पालवी, फुले व फळे कमी अधिक प्रमाणामध्ये सतत येत असतात. असे असतानाही चिकू पिकामध्ये कोकण किनारपट्टी भागामध्ये 3 बहार घेतले जातात. चिकू फळांना सर्वाधिक दर हा गणेशोत्सव, दसरा व दिवाळी या सणांच्या काळामध्ये चांगला भेटत असतो. चिकू हे पीक इतर फळझाडांच्या तुलनेने वर्षभर फळे देत असल्याने खत व पाणी व्यवस्थापन करणे हा भाग महत्त्वाचा मानला जातो. त्यासाठी पहिल्या वर्षी प्रत्येक कलमास 1 घमेले शेणखत, 300 ग्रॅम युरिया, 900 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 300 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश 2 हप्त्यामध्ये समप्रमाणात विभागून देणे आवश्यक आहे. त्यासाठी खतांचा पहिला हप्ता ऑगस्ट महिन्यामध्ये आणि दुसरा हप्ता हा जानेवारी महिन्यामध्ये द्यावा. दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षाच्या मानाने खतांचा हप्ता हा दुप्पट करावा, तर तिसऱ्या वर्षी खतांचा हप्ता हा तिप्पट करावा. याप्रमाणे खतांचे प्रमाण हे 20 वर्षापर्यंत वाढवत जाऊन 20व्या वर्षी 20 घमेले शेणखत, त्यानंतर 6 किलो युरिया, 18 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 6 किलो म्युरेट ऑफ पोटॅश सरातून बांगडी पद्धतीने द्यावे. परंतु कोकण किनारपट्टी भागामध्ये पावसाळ्यामध्ये जास्तीचा पाऊस असल्याने दिलेली बहुतांश खते ही पाण्यावाटे वाहून जातात. त्याचबरोबर चिकू पिकामध्ये वर्षभर नवीन पालवी, फुले व फळधारणा होत असल्याने झाड सशक्त ठेवणे गरजेचे आहे. झाडामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवून फळांची गुणवत्ता व उत्पादन वाढविण्यासाठी तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे 80% शिफारस केलेली मात्रा म्हणजेच 3 किलो नत्र, 3 किलो स्फुरद व 3 किलो पालाश प्रति झाड वाढीच्या अवस्थेप्रमाणे द्यावीत. खतांची पहिली मात्रा जून महिन्यात पालवी अवस्थेमध्ये द्यावी. दुसरी मात्रा सप्टेंबर महिन्यात फळधारणा अवस्थेमध्ये द्यावी. तिसरी मात्रा नोव्हेंबर महिन्यामध्ये फळांची वाटाणा अवस्थामध्ये द्यावी. तर चौथी मात्रा फेब्रुवारी महिन्यामध्ये फळवाढीच्या अवस्थेमध्ये द्यावी. तसेच उरलेली 20% शिफारस केलेली मात्रा ही जून महिन्यात 15 किलो गांडूळ खताबरोबर 100 ग्रॅम ॲझोटोबॅक्टर आणि 100 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रति झाड द्यावी. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये 0.6% झिंक सल्फेट, 0.4% लोह सल्फेट, 0.2% मॅंगनीज सल्फेट, 0.2% कॉपर सल्फेट आणि 0.2% बोरॅक्स या सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी ऑक्टोबर महिन्यामध्ये केल्यास फळांची गुणवत्ता, दर्जा वाढून फळांच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. आता आपण चिकू पिकामध्ये खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं याविषयी माहिती घेतली. आता आपण चिकू पिकामध्ये पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं याची आपण माहिती जाणून घेऊया. चिकू पिकामध्ये पाणी व्यवस्थापन करताना पिकासाठी जमीन व हंगामानुसार पाणी व्यवस्थापन करावं. त्यासाठी पाणी व्यवस्थापनामध्ये हिवाळ्यात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यामध्ये 5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पाणी देण्यासाठी झाडाच्या विस्ताराच्या आकाराचे गोल आळे करावे. झाडाला सतत पाणी मिळेल परंतु पाणी साठून राहणार नाही अशी योजना करावी. शक्य असल्यास ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. परंतु इथे पिकाच्या वयानुसारही पाण्याचे व्यवस्थापन आपण करू शकतो. यासाठी साधारणतः 1 ते 1.5 वर्ष वयाच्या कलमांना प्रति दिवसाला 16 लिटर पाणी, तर 3 ते 6 वर्ष वयाच्या झाडांना 32 लिटर पाणी, तर 8 ते 10 वर्ष वयाच्या झाडांना 48 लिटर पाणी, तर 10 वर्षापेक्षा जास्त वयाच्या झाडांना 60 लिटर पाणी प्रतिदिन दिलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं खताचं व पाण्याचं नियोजन चिकू पिकामध्ये काटेकोरपणे शेतकरी बांधवांनी केल्यास चिकू झाडांची वाढ ही सशक्त, निरोगी व झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढून फळांची गुणवत्ता वाढीस व उत्पादन वाढीस मदत होऊ शकते. अशा पद्धतीनं चिकू पिकामध्ये खताचं व पाण्याचं नियोजन शेतकरी बांधवांनी काटेकोरपणे केल्यास चिकू पिकांच्या झाडांची वाढ आपण चांगली करून झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो. त्याचबरोबर फळांची गुणवत्ता वाढून उत्पादनामध्ये वाढ करू शकतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या या YouTube चॅनलला
सबस्क्राईब करा. धन्यवाद.